नमस्कार. क्लास मॅनेजर प्रो ॲपच्या डेमो व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास मॅनेजर ॲपमधून विद्यार्थ्यांची कस्टम एक्सेल यादी कशी तयार करावी ते पाहूया. अनेक वेळा शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संबंधित विविध माहिती असलेल्या याद्या बनवाव्या लागतात. क्लास मॅनेजर ॲपमधील एक्सेल लिस्ट या मेनूचा वापर करून हे काम तुम्ही काही क्लिकवर करू शकता. यासाठी आपणास वर्गाची क्लास स्क्रीन उघडावी लागेल. या क्लास स्क्रीनमधील उपयोगिता या विभागामध्ये विद्यार्थी यादी एक्सेल हा मेनू आहे. यादी बनवण्यासाठी आपण विद्यार्थी यादी एक्सेल या मेनूवर क्लिक करूया. आपल्यासमोर विद्यार्थी यादी बनवा ही स्क्रीन ओपन होईल. बाय डिफॉल्ट यादी बनवण्यासाठी सर्व माहिती सिलेक्ट झालेली असेल. आपणास सर्व माहिती असणारी एक्सेल हवी असल्यास सर्वात खाली असलेल्या एक्सेलमध्ये निर्यात करा या बटनला क्लिक करून तुम्ही यादी एक्सपोर्ट किंवा सेव्ह करू शकता. आपण निवडक माहितीसह एक्सेल यादी तयार करून पाहूया. यासाठी सर्वप्रथम आपणास हवी ती माहिती निवडावी लागेल. स्क्रीनवर सर्वात वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात निवडी रद्द या बटनद्वारे सर्व निवडलेली माहिती सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे रद्द करावी लागेल. आता सर्व माहितीच्या समोर असलेले चेकबॉक्स रिकामे झालेले आहेत. मला विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक, नाव, आईचे नाव, जन्मदिनांक व पालकाचा मोबाईल क्रमांक याची यादी बनवायची आहे. जी माहिती मला हवी आहे त्या सर्व माहिती समोरील चेकबॉक्सवर टिक करून मी ही माहिती निवडतो. आईचे नाव निवडत आहे आणि वडिलांचा संपर्क. अशा पद्धतीने आपणास जी माहिती एक्सेल फाईलमध्ये हवी आहे ती माहिती आपण निवडलेली आहे. स्क्रीनवर माहिती ज्या क्रमाने आहे त्याच क्रमाने एक्सेल यादीचे कॉलम तयार होतात. मला एक्सेल यादीमध्ये आईचे नाव हा कॉलम विद्यार्थ्याच्या नावानंतर हवा आहे. म्हणून मला आईचे नाव यादीत वरच्या बाजूला जेथे विद्यार्थ्याचे नाव आहे त्या खाली घ्यावा लागेल. आपण सर्वप्रथम आईचे नाव हे लेबल शोधूया. आईचे नाव हे लेबल आपल्याला सापडले आहे. या लेबल समोर उजवीकडे असलेल्या 2 आडव्या रेषांवर लॉंग प्रेस करा. म्हणजेच टच करून ठेवा. आईचे नाव हा लेबल वेगळ्या रंगाने हायलाइट झालेला आहे. टच केलेले बोट न उचलता तसेच राहू द्या. आता तुम्ही आईचे नाव हे लेबल टच केलेले बोट खाली किंवा वर सरकावून हलवू शकता. आता मी हे लेबल सर्वात वर जेथे विद्यार्थ्याचे नाव आहे त्याच्या खाली नेत आहे. योग्य त्या ठिकाणी लेबल गेल्यानंतर मी आता टच केलेले बोट उचलत आहे. अशा पद्धतीने एक्सेल यादीसाठी आपण माहितीच्या कॉलमचा क्रम बदलू शकतो. सर्व क्रम लावून झाल्यानंतर एक्सेलमध्ये निर्यात करा या बटनवर मी क्लिक करत आहे. आता तुमच्यासमोर यादीत निष्क्रिय विद्यार्थी म्हणजेच शाळेतून PC घेऊन गेलेले विद्यार्थी समाविष्ट करायचे आहेत काय असे विचारणारा डायलॉग दिसेल. मी नाही, फक्त सक्रिय या पर्यायावर क्लिक करतो. तुमच्यासमोर फाईल पिकर दिसेल. यातून जेथे आपणास यादी सेव्ह करायची आहे तो फोल्डर निवडा. मी हाच फोल्डर ठेवणार आहे. आता मी सेव्ह बटनवर क्लिक करतो. आपली एक्सेल फाईल आपण निवडलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह झाली आहे. एक्सेलमध्ये निर्यात करा या बटनखाली एक्सेल फाईल यशस्वीरित्या निर्यात झाली असा मेसेज दिसत आहे.
आता आपण निर्यात केलेली एक्सेल फाईल पाहूया. आपण पाहू शकता आपण निवडलेल्या माहितीची व आपण लावलेल्या क्रमानुसार विद्यार्थी यादी तयार झालेली आहे. विद्यार्थी यादीच्या वर शाळेचे नाव, वर्ग, शैक्षणिक वर्ष आणि निर्यात केलेली तारीख म्हणजेच आपण फाईल तयार केलेली तारीख व वेळ दिसत आहे. अशा प्रकारे आपण क्लास मॅनेजर या ॲपमध्ये आकर्षक डिझाईन असलेली विद्यार्थी एक्सेल फाईल तयार करू शकतो. धन्यवाद.